ते गौशाळेमध्ये इतके अजूनपर्यंत जनावर गेले, त्याची एक सुद्धा ते सरकारने दखल घेतली का विचारा त्यांना. आधी तर पैसे काय करतात त्यांनी मागतात, नाही मागितल्यावर मग कॉल करणार डिपार्टमेंटला. ह्याच्यात सगळं कसं त्यांची सांगड आहे. तुम्ही गाड्या धरून आणा, आम्ही जमा करतो, परत आमचेच प्रश्न तोडे होतात. गाडी सोडायला 50 द्या, मला आणून ते काय गुणगिरीसारखं ते पोरं थांबतात रस्त्यावर. आता प्रत्येक माणसं आमच्या कर्जेमध्ये आहेत. बाजारमधनं आम्ही जनावरं जी आहे शेतकऱ्यापासून विकत घेतो. आम्ही का त्यांचा हिसकून चोरून आणत नाही. बाजारची पोते असते, सगळं काही असतं. त्याच्यामुळे तरी पण काय करतात लोक, गौवंशाच्या नावावर म्हशी, रेडं असू दे, दुसरं कुठला पण माल असू दे, ते धरून काय करतात चौकीमध्ये आणतात. मग ते जनावरं गौशाळेत जातात. मग ते गौशाळेमध्ये इतके अजूनपर्यंत जनावर गेले, त्याची एक सुद्धा ते सरकारने दखल घेतली का विचारा त्यांना. अजूनपर्यंत किती जनावर गेली आहे. ते गौशाळामध्ये जनावरं आहे का, पैसे देऊन आम्ही आहे का नाही, चोरं गुन्हेगारी आहे ती. आणि तिने पैसे मला आणून ते काय गुणगिरीसारखं ते पोरं थांबतात रस्त्यावर, अडवणं, मारहाण करणं, खंडणी मागणं. आधी तर पैसे काय करतात त्यांनी मागतात, नाही मागितल्यावर मग कॉल करणार डिपार्टमेंटला. ते गुन्हा पण येऊन आमच्यावरच येतात. त्यांचं कोणी फिर्यादी पण होत नाही. फिर्यादी कोण होतं, डिपार्टमेंट होतं आहे. ह्याच्यात सगळं कसं त्यांची सांगड आहे. तुम्ही गाड्या धरून आणा, आम्ही जमा करतो, परत आमचेच प्रश्न तोडे होतात. गाडी सोडायला 50 द्या, मग माणसं सोडायला 20 द्या, नंतर कोर्टात नाही या. हां, साठगाठ आहे ते. तुम्ही आल्यावर तुमचं काम काय आहे डिपार्टमेंटचं, की बाबा काय आहे काय नाही बघावं लागतं आहे. गौरक्षक असल्यामुळं काय ते काय बघायचं नाही. कापायला चालले आणि हे चालले, ते कापायचे वेळेला धरले तर ते तिथं तुम्ही सिद्ध करणार ना. कापायला चालले, आमचं आणून विकायचा पण व्यवसाय आहे, खरेदी विक्रीचा आमचा व्यवसाय आहे. रस्त्यातच हिने सिद्ध करतात, ही कापायला चालले, हे खाटका आहे, ही आहे ती आहे. बाजारामध्ये ते जे गाय वगैरे जनावर वगैरे आहेत, तर त्यांचं काय चालतं आता आम्हाला काय माहीत. तिने आणतात बाजारमध्ये, कोण घे नाही पिसारे, ते सगळं खरेदी विक्री बंद आहे, बंद केलं. कधी आपल्यासोबत असं घडलं एखाद्या पोषकाने पकडलेलं आहे? लय वेळा, एखाद्या सांगा. लय वेळा धरलेत त्यांनी. धरल्यावर काय करते डिपार्टमेंट, काय नुसतं त्यांचं फिर्याद घ्यायचं काम आहे. फिर्याद कुणाची घ्यावं, जिने कंप्लेंट दिलं त्याच्या नावावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. बाबा काय बरं यांचे जनावरं धरलं तुम्ही. गौरक्षक असल्यामुळं काय गाया तुम्ही बघा, ते गाया सोडून काय करतात म्हशी, रेडकं. काय नाही. आता आम्ही काही धंदा पाक आमचे जितके पण आमच्यासारखे माणसं व्यवसाय करणार आहे ते सगळे जे रिकामे बसलेले आहे. का तर आमचे सगळ्यांच्यावर कुणाचे रोज एकाचं घर धरतं आहे. आज 2-4 लाख रुपयाचा माल धरून यांनी गौशाळेत टाकतं आहे. आता आम्ही कुठनं तरी घेऊन येतनं तिथनं व्यवसाय करत असतो, उदारपादार असतं. आता प्रत्येक माणसं आमच्या कर्जेमध्ये आहेत, त्याचं कोण जबाबदार आहे. की आता जेव्हापासून बंद झालेलं आहे, किती लॉस झाला असेल अंदाजे? नाही, ते कोटी रुपयाचं आहे, त्याचा हिशोब नाही. हजारोच्या संख्येनं ते जनावरं गौशाळेत जमा आहे. ते तुम्ही एकदा तिथं जसं इथं बाईट घ्यायला आलं ना, तिथं एकदा गौशाळामध्ये जाऊन आईंचा गौशाळामध्ये विचारावं. अजूनपर्यंत तुम्ही इतके जनावर आणलेत, ते जनावर कुठे आहे. आता मग तुमची मागणी काय? आता आमची मागणी काय नाही, तेव्हापर्यंत आम्हाला सरकार प्रशासन आम्हाला आमचे साथ देत नाही, तेव्हापर्यंत आम्ही चालू करणार नाही. अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं.